जय महाराष्ट्र। रामदास कदम यांची एक कोकणमध्ये मोठी सभा होणार होती, परंतु रामदास कदम यांच्या सभेला स्टेजवर नेते जास्त आणि समोर ऐकायला रिकाम्याच खुर्च्या होत्या असा व्हायरल झालेला व्हिडिओ आपल्याकडे आलेला आहे। त्यामध्ये रामदास कदम समोर भाषण करत असताना त्यांनी रिकाम्या खुर्च्यांसमोर भाषण ठोकल्याची अनेकांची प्रतिक्रिया आहे। नेमकं झाले काय ते सविस्तर बघूया। रामदास कदम हे स्वतःच कोकणचे हृदयसम्राट म्हणवतात। नारायण राणे यांना आपण आव्हान दिलं असंही ते नेहमी सांगतात। आता ठाकरेंना आव्हान देत त्यांनी एक सभा घेतली। स्वतःच्या मुलाच्या मतदारसंघात त्यांनी सभा घेतली, मात्र त्यांच्या सभेत समोर खुर्च्या जास्त आणि ऐकायला कोणीच नाही। त्यामुळे त्यांनी ठाकरेंना आव्हान देत ही जी सभा घेतली, त्यामुळे त्यांचेच स्वतःचे हसू झालेले आहे व त्यांचा मुलगा योगेश कदम मतदारसंघात सुद्धा फिरकत नाही, त्यामुळे त्यांचा जनसंपर्क कमी आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये रामदास कदमांचे सुपुत्र यांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही अशी अनेकांची प्रतिक्रिया होती। याउलट संजय कदम यांनी प्रत्येक गावात जाऊन शिवसेना ठाकरेंचा पक्ष वाढवण्यावर भर दिला आहे। त्यामुळे येत्या काळात रामदास कदमांना शिवसैनिक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं दिसतं। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? रामदास कदम हे आता पहिल्यासारखे नेते राहिले आहेत की नाही? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।